गेले 2 दिवस आम्ही एकच गोष्ट ऐकत आहोत, शिकत आहोत. गाढव शोधायला गेला आणि राजा बनला. जो व्यक्ती शोधतो प्रभू त्याला शोधत असतो. परंतु कित्येक वेळा शोधण्याच्या पायऱ्या किंवा ज्या पद्धतीने आम्ही शोधायला पाहिजे ते माहीत नसल्या कारणानं काही दिवसानंतर आमच्यामध्ये एक प्रकारची आत्मिक निराशा येते. आत्मिक जीवनामध्ये जसं बलवान ताकदवान असलं पाहिजे, प्रभूला बिलगून राहायला पाहिजे, अद्भुते आमच्या जीवनामध्ये साक्षीच्या रूपाने घडली पाहिजे, तसे काही घडत नाहीत. बऱ्याच वेळा अनेक लोकांना देव ही संकल्पना फक्त मिरॅकल पुरती मर्यादित त्यांनी ठेवली. मिरॅकल, चमत्कार. आणि प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर असताना त्यानं चमत्काराचं कधी खंडन केलं नाही. त्याने चमत्कार केले. उलट त्याने सेवेला सुरुवात करत असताना मी पाहिलं, काना गावामध्ये आपल्या सेवेला सुरुवात करताना त्यानं पहिला चमत्कार केला असं लिहिलेलं आहे. पहिला चमत्कार. परंतु तोच प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शिष्यांना शिकवतो आणि शिक्षण देताना त्यानं काय म्हटलं माहिती का? 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गामध्ये जाणं केव्हाही चांगलं आहे, किंवा जायलाच पाहिजे. चमत्कार येशूच्या नावात घडणार, सुटका तुम्हाला मिळणार. असं होणार नाही की तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं आणि तुमच्या जीवनातले प्रश्न सुटले नाहीत. परंतु प्रश्न सुटले म्हणून तुम्ही स्वर्गात जाता हे पण डोक्यातनं काढून टाका. एक माझा प्रश्न सुटला आणि मी आता स्वर्गामध्ये जाणार आहे. या पृथ्वी तलावर साक्षीच्या रूपानं देवाचं गौरव तुमच्या जीवनातनं घडावं, याच्यासाठी प्रभू तुमच्या जीवनामध्ये साक्ष घडवणार आहे. मी सुद्धा जर लोकांसाठी प्रार्थना केली आणि काही लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडला, तर हा चमत्कार मी प्रार्थना करून मी करत असलेल्या प्रार्थनेच्या द्वारे लोकांमध्ये बदल किंवा चमत्कार घडला, तर याची पण खात्री मला नाही की मला त्याच्याद्वारे स्वर्ग मिळेल. काय बोलतो मी तुमच्या लक्षात येऊ द्या. मी प्रार्थना केली, लोकांना बरं वाटलं, काहींना लेकरं झाले, काहींचे व्यसन सुटलं, कर्जातनं बाहेर निघाले, नोकऱ्या लागल्या, 100% हे घडणार आहे. परंतु हा चमत्कार मी करत असताना हा चमत्कार मला स्वर्गाच्या राज्याची खात्री नाही देणार, कधीच नाही देणार. बरं, या पृथ्वी तलावर राहत असताना चमत्कार हा फक्त तुम्ही जिवंत आहात तोपर्यंतच तुमचं साक्ष म्हणून तुम्ही जगणार आहात. जिवंत आहात. मेल्यावर बायबल मेल्यानंतरच्या जीवनासंबंधानं बोलतो, लक्षात ठेवा. आणि बायबल काय सांगतं माहिती का? जीवन एकदाच आहे. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात की ती बायको म्हणते 7 जन्मी हाच पती असो. तुम्ही नाही म्हणणार, मला माहिती. हाय, त्यालाच बघता बघता डोकं फिरायला लागलं. 7 जन्मी हाच नवर. ती जाती त्याला फेऱ्या मारून मारून किती सुंदर आहे. आणखीन एक जन्म. माझ्यासारखा व्यक्ती तर 6 जन्म फुल पाप करत बसे. 6 जन्म आहे ना, 7व्या जन्मी पश्चाताप करेल, मग स्वर्गामध्ये जाईल. मी फुल एन्जॉय करेल, चोऱ्या करेल, लुटमार करेल, व्यभिचार करेल, वाटेल त्या गोष्टी करेल. परंतु शास्त्र काय सांगतं माहिती का? जीवन एकदाच आहे. त्यानंतर मरण आणि मरणानंतर जजमेंट, न्याय. न्याय होणार कसा? आता काय होतं माहिती का? न्याय म्हटल्यावर चर्चमध्ये येणारे आणि चर्चला मध्ये न येणारे हे 2 लोक असतात. येणारे काय म्हणतात? तुला नरक मिळणार बरं का, तू काही स्वर्गामध्ये जाणार नाही. जी येणारी लोक आहेत तू नरकात जाणार आहे. का तर तू चर्चला येत नाही, तू नरकात जाणार आहे. पण मी म्हणतो एखाद्या वेळेस न येणारे वाचतील, पण तुम्ही नाही वाचणार. का हो? येऊन सगळं ऐकता, माना डोलवता, सगळं करता, पण जगायचं तसंच जगता ना.
जगायचं तसंच जगणार आहे. सगळ्या सवयी, वाईट स्वभाव ज्या प्रभूनं, लक्षात घ्या, उपदेश हे कधीच ऐकण्यासाठी नसतात. फार छान बोलता तुम्ही, फार छान बोलता तुम्ही, फार सुंदर वचन. काही लोक म्हणतात नाही आजचा संदेश खूप आशीर्वादित झाला. काय झालं आशीर्वादित मला सांगू द्या. आजचा संदेश फार आशीर्वादित झाला. बरेच लोक येऊन सांगतात पण पाल साहेब आजचा संदेश आशीर्वादित झाला. आशीर्वादित झाला म्हणजे तंबाखूची पुडी खाली पडली म्हणजे आशीर्वादित झाला. आशीर्वादित झाला म्हणजे नेमकं काय माहिती का, कुठंतरी वचन तुम्हाला टोचलं आणि जाताना शंभरुणी स्त्रीनं घागर विहिरीजवळ टाकली, याला संदेश आशीर्वादित झाला असं म्हणतात. काहीतरी टाकलं पाहिजे बरं का. मग काल आम्ही जिथं थांबलो, मला कंटिन्यू करायचं नाही का, करू ना कंटिन्यू. हा, कारण त्याच्यात काल तर तुम्ही फक्त किती भाग पाहिले. एक पाहिला किशा, किश, शॉल, दुसरं शॉल, किश म्हणजे काय हो, सामर्थ्य, किश म्हणजे, अरे काय कुर्ल्याचे लोक हुशार झाले तुम्ही. हा, किश म्हणजे काय, सामर्थ्य. आणि सामर्थ्य म्हणजे काय. अरे तुमची मीटिंग ठेवतो सोलापूरमध्ये. सामर्थ्य म्हणजे पवित्र आत्मा. दुसरी गोष्ट शौल. शौल म्हणजे काय, काय मागितलं ते नाही, ते नाही बरं का, फक्त पवित्र आत्मा सामर्थ्य. शौल म्हणजे मागितला, कशासाठी मागितला, छळ सहन करण्यासाठी, नाकारलं जाण्यासाठी. प्रभू तुम्हाला मागतो, राजपदावरती तुम्हाला पोहोचायचंय. गाढवं शोधायला गेला, राजा बनला, तुम्हाला वरच्या पदावरती, हाय लेवल, उच्च पदावरचं आत्मिक जीवन. मी तुम्हाला उच्च पदावरच्या आत्मिक जीवनासंबंधानं बोलत आहे, साधारण आत्मिक जीवनासंबंधानं नाही बोलत. साधारण आत्मिक जीवन जर जगायचं असेल ना, तर साधारण जीवन जगण्यासाठी तुम्हाला घरामध्ये बसून नुसती प्रार्थना केली तरी चालते. त्याला काही चर्चला यायची गरज नाही, अजिबात तुम्हाला चर्चला येण्याची गरज नाही. घरात बसून प्रार्थना केली, बायबल वाचलं. बरेच लोक म्हणतात ना, आमच्या घरामध्ये मी, माझी बायको प्रार्थना करते, मुलगा लिडिंग करतो आणि थोडंसं माझे मिस्टर सांगतात आम्ही काही चर्चला जात नाही, चर्चला जाण्याची आम्हाला गरज नाही. ते तुमचं साधारण जीवन, त्याच्यात काही घडणार नाही. परंतु आत्मिक जीवनाची जर वरची पातळी, वरची लेवल तुम्हाला अनुभवायची असेल तर काही चेंजेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला करायचे, काही बदल तुमच्या जीवनात तुम्हाला करायचे. आणि या बदलाला सुरुवात होत असताना, जसं शौल म्हणजे मागितलेला, येशू ख्रिस्त सुद्धा लोकांनी मागितला. कशासाठी मागितला, बरब्बसला सोडा आणि ख्रिस्ताला वधस्तंभी द्या. धार्मिका संबंधानं बायबल काय सांगतं माहिती का, नेहमी धार्मिकाला क्रुसावरती जावं लागतं, क्रुसावरती जावं लागतं. म्हणून येशू म्हटला, जो कोणी माझा शिष्य पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा, आपण आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. वधस्तंभ. ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेतला, ज्या दिवशी तुम्ही शिष्यत्व स्वीकारलं, त्या दिवसापासून तुम्ही क्रुसावरती जाण्याची तयारी केली पाहिजे. ख्रिस्ताला तुम्ही अनुसरत आहात आणि ख्रिस्ताला अनुसरत असताना निंदा, अपमान, छळ, अपकीर्ती या सगळ्या गोष्टीची तुम्हाला तयारी करता आली पाहिजे. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा मी पाहिला, पहिले शमूएल 9 अध्याय 3 ते 7 वचन. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकली. एकदा शौलाचा बाप किश याची गाढवे चुकले, तेव्हा किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, किश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा, आपला बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. गाढवांचा शोध लाव. त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश, एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलिशा प्रांत. हा, आता पहिली गोष्ट एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश. ऐका बरं का, फार महत्वाची गोष्ट आहे. एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश. आल्यापासून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला उंचीवरचं जीवन, हाय लेवलचं आत्मिक जीवन जगायचंय, हाय लेवलचं. आणि हाय लेवलचं एफ्राईमाचा
डोंगरी प्रदेश म्हटलेला आहे. आणि एफ्राईम या शब्दाचा अर्थ फलदायी जीवन. ऐका, फलदायी जीवन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला डोंगरी प्रदेशावरती जावं लागतं. वरचं जीवन, फळ देणं म्हणजे वरचं जीवन आहे. म्हणून येशू ख्रिस्त सुद्धा शिष्यांना वारंवार एक गोष्ट सांगत आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सृष्टीची निर्मिती झाली, आदामाला देवानं दिलेला पहिला आशीर्वाद कोणता असेल तर तो म्हटला, फलद्रूप व्हा आणि भूमी व्यापून टाका. प्रत्येक, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, सर्व फळ देणारी झाडं त्यानं बनवली. देवाची इच्छा आहे की आम्ही सर्वांनी फळ द्यावं. आणि म्हणून आम्ही पाहिलं की जेव्हा येशू ख्रिस्तानं यरुशलेमेत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या झाडानं फळ दिलं नाही, त्या अंजिराच्या झाडाला त्यानं शाप दिला. ते झाड शापित झालं, का तर फळ नाही दिलेलं आहे. सर, तुम्ही ख्रिस्ती आहात, विश्वासणारे लोक आहात, तर तुम्हाला फळ देता आलं पाहिजे. फळ फार महत्वाचं आहे. डोंगरावरती गेल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. ऐका, एफ्राईम डोंगराळ प्रदेश असं म्हटलेले, उंच डोंगरावरती असलेला तो प्रदेश एफ्राईम. आता मी तुम्हाला तफावत सांगतो बरं का. एफ्राईम या शब्दाचा अर्थ 9 शिष्य, ज्या 9 शिष्यांना आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त, पेत्र, याकोब, योहान तिघांना घेऊन डोंगरावरती गेला. आणि डोंगरावरती गेल्यावरती येशू रात्रभर प्रार्थना त्यांनी केली. प्रार्थना करून खाली आला आणि 9 शिष्य डोंगरावरती न जाता खालीच थांबले. नीट ऐका, 9, 3 आणि 3 मधलं एक, जी डिव्हायडेशन तुमच्या समोर मी मांडणार आहे. एफ्राईम म्हणजे फळ देणारे जीवन. ते कसं तुम्हाला कलाटणी देणार आहे आणि तुम्ही कसं वेगळं ठरणार आहात. येशूचे शिष्य येशू बरोबर चालले, पण डोंगर आल्याबरोबर ते खाली थांबले. म्हणजे आम्ही नाही तुझ्यावर डोंगरावरती प्रार्थनेसाठी येणार. 3 जण डोंगरावरती गेले. 3 जण डोंगरावरती गेले. येशू प्रार्थना करायला लागला. खाली भूत लागलेल्या एका व्यक्तीला कोणीतरी घेऊन आलं आणि येशूचे शिष्य त्याचं भूत काढायला लागले, तर त्यांच्याच्याने भूत निघेना. फार वेळ प्रयत्न केला. मग येशू खाली आला. लोक कुरकुर करू लागले, पहा तुमच्या शिष्यांकडनं भूत निघलं नाही. का भूत निघलं नाही? आता भूत निघणं हे पण फळ आहे. आत्म्याची जी कृपादान आहे त्याच्यामधले तुम्ही भूत काढताल, अद्भुत चिन्ह, चमत्कार सगळं घडलं जाईल. आता तुम्ही विश्वासणारे आहात, आणि तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्हाला राजपदावरती जायचंय. तुम्ही ते गाणं गाता ना, राजा येशू आला, राजा. आणि कधी कधी जास्त पेटला आत्म्यामध्ये तर तुम्ही काय म्हणता, हम तो खुदा के, गाणं गाता का रे, हम तो खुदा के. अरे काय उड्या मारता तुम्ही गाताना, हम तो खुदा के बेटे, हम तो खुदा के बेटे, सब कुछ हमारा है. तेवढं पेटल्यावर तुमचं गाणं असतं. आणि देवाची लेकरं, आम्ही देवाची लेकरं, आम्ही देवाची लेकरं. मग देवाची लेकरं देवासारखी दिसली पाहिजेत. साधी गोष्ट आहे. तुम्ही देवाची लेकरं म्हणून स्वतःकडे पाहता आणि त्याच पद्धतीचं तुमचं बोलणं असतं, आम्ही देवाची लेकरं आहोत. मग येशू ख्रिस्त भूत काढत होता आणि शिष्य भूत काढत नव्हते. का काढत नव्हते? कारण ते वरच्या लेवलवरती, डोंगरावरती नव्हते. एफ्राईम म्हणजे डोंगरावरचा प्रदेश. कान देऊ नये का? बऱ्याच लोकांमध्ये असतं. ते काय करतात मग भूतला, आमच्या पाळकाकडे चला ना, ते काढतेत भूत. आणि तुम्ही काय करता? साहेब याला भूत लागले, याच्यातलं भूत तुम्ही काढा. तुम्ही खाली डोंगराखाली राहा, पाळक डोंगरावरती राहील. त्यांनी वरून यायचं आणि भूत काढायचं नाही. देवानं तुम्हाला या जगामध्ये बघण्यासाठी नाही, तर त्या भूतांना धमकवण्यासाठी प्रभूने तुमची निवड केली. हे फलदायी जीवन आहे, फलदायी जीवन आहे. अजून एक गोष्ट मला सांगतो, कधी सुद्धा अंधकाराच्या शक्तीला तुम्हाला घाबरायचं नाही. फळ नाही बर का हे, ज्याला भीती वाटते. आणि बऱ्याच लोकांना भीती वाटते. अमावस्या, पौर्णिमा, काही लोकांना ते कोणी दारात लिंबू टाकले तरी भीती वाटते. ओलांडून गेलं, मांजर आडवी गेली. बिलिव्हर्स आहेत बरं का. आणि मांजर आडवी गेली, प्रार्थना कर, नाही तुला आडवं टाकलं पाहिजे. मांजरीला आडवं जाऊ दे. आता मांजर आडवी गेली म्हणजे तुम्ही किती लोकांना आडवं जाता? पण ती मांजर कधी म्हणत नाही मला माणूस आडवा गेला. मांजर देवाची निर्मिती आहे.
आणि तुम्ही मांजराने गेली, आमकं झालं तमकं झालं. आणि काही लोकांचं तर इतके अडाणी लोक आहेत ना, शिंकी आली, सत्य आहे. काय सत्य आहे? नाकात काहीतरी गेलं, अन्न नलिका, श्वास नलिका, याच्यात काहीतरी गोंधळ झाला आणि शिंक आली, सत्य. कुठं फळ आहे हो? आणि भूताला पाहिल्याबरोबर तुमच्या मनामध्ये शंका कुशंका. विश्वासणारे लोक. मला परवा कोणीतरी फोन केला, टाळक साहेब बाप्तिस्मा माझा झाला आणि मी बाप्तिस्मा घेऊन घरी गेले, पण अजून पण माझ्या अंगात येतं. मग दिला कुणाला बाप्तिस्मा? ह्याला दिला का भूताला दिला? कोणाला बाप्तिस्मा दिला? फळ कुठं आहे? बरं, एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्याचा प्रचार तुम्ही करताना तुम्ही त्या पक्षाचे आहात. ज्याचा तुम्ही प्रचार करता, तुम्ही. जर मी ख्रिस्ताचा प्रचार करतो तर मी ख्रिस्ताचाच आहे. जर मी ख्रिस्ताचा आहे तर माझ्या तोंडातनं सैतानाचा प्रचार मला कधीच करायचा. याला फलदायी जीवन म्हटलेलं आहे. फळ आहे माझ्यामधनं. कशाला प्रचार करायचा? का त्याला एवढा बढावा द्यायचा? वरच्या लेवलचं जीवन जगा. त्याचं डिस्कशन कधी करू नका, कधीच डिस्कशन करू नका. शनिवारी मुलगी बघायला जायचं का? शनिवारी लग्न ठरवायचं का? काही लोक म्हणलं शनिवारी लग्न ठरलं आणि आमच्या लग्नात शनी नाचतो अजून. शनिवारी ठेवा, रविवारी ठेवा. तुम्ही जर भंगार असाल तर तुमचं लग्न कसं टिकणार आहे? प्रॉब्लेम त्याच्यामध्ये नाहीये. लक्षात घ्या, तुमच्यामध्ये जो आहे तो सामर्थ्यशाली देव आहे. प्रियानो, सामर्थ्यशाली देव आहे तुमच्यामध्ये. वरच्या लेवलचं जीवन जगा. आत्मिक जीवनाची पातळी वाढवा वर. आणि त्या लेवलचं जीवन जगत असताना शिष्य डोंगरावरती गेले नाहीत म्हणून ते भूत काढू शकले नाहीत. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही वरच्या लेवलचं जीवन जगता, तुम्ही मिरॅकल्स पाहता. तुम्हाला माहिती का, पेत्र, याकोब, योहान तिघजण सुद्धा येशू बरोबर डोंगरावरती गेले, पण याकोबानं चमत्कार केला नाही, योहानानं चमत्कार केला नाही, पण पेत्रानं चमत्कार केला. पेत्र म्हणतो आमच्याकडे सोनं रूप. पहिला चमत्कार कोण? पेत्रानं. माझ्याकडे सोनं रूप काही नाही. आता 3 गेले बरं का. मी तुम्हाला सांगितलं वर्गवारी 9, 3 आणि 1. फळ देणाऱ्या संबंधाने मी सांगत आहे. 9, 3 आणि 1. आता बघा त्याच्यात पण वर्ग. काय बिलीव्हर चर्च मध्ये येतात ते 9 लोकांसारखं. प्रार्थना येशू करतो, करू दे. आपण खाली थांबून बाकीच्या लोकांचं आणि तजवीज करू, बाकीच्या लोकांना बघत बसू. बरेच लोक तसेच असतात बरं का. तुमच्याकडे तुमच्याकडे चांगले लोक आहेत, बसलेत सगळेजण. पण बऱ्याच ठिकाणामध्ये मिटिंगला गेले ना, व्हॉलेंटियर कुठं तर ते रस्त्यावरती. ते 9 शिष्य असतात का नाही, तसे ते रोडवरती. क्वायर कुठं असतं माहिती का? क्वायरने गाणं गायलं चहाच्या टपरीवरती. आपलं क्वायर आहे का जागेवर? हे 9 लोक आहेत. येशू डोंगरावर, क्वायर कोपऱ्यात. बरेच ठिकाणं बघा. लक्ष, ते परफॉर्मन्स देतात. आम्हाला परफॉर्मन्स नाही द्यायचा. आम्हाला राजासाठी सिंहासन तयार करायचं असतं. हे फळ आहे. हे फळ आहे. राजा येणार आहे, राजासाठी सिंहासन. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. क्वायर जेव्हा तिथं असतं ना, ते येणाऱ्या लोकांची वाट पाहण्यासाठी गाणे गात नसतात, येणाऱ्या राजाची वाट पाहत असतात. प्रियानो, लक्षात ठेवा, राजा उपस्थित होणार आहे. राजा उपस्थित होणार आहे. म्हणून दावीद राजपदावरती का चढला? होळीतनं काढून त्यानं मला राजगादीवरती नेलं. जसं तो त्या मिखलला सांगतो, मी नाचेल आणि अधिकच नाचेल. का? तर माझ्या तुझ्या बापाला त्यानं राजगादीवरून काढून माझ्यासारख्या सामान्य मनुष्याला त्यांनी राजगादीवरती बसवलं. ही क्वालिटी आहे. हे आत्मिक जीवनामधला सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हे 3 शिष्य, 9 शिष्य आणि 3 मधला 1 शिष्य, कुठं तुम्ही आहात याची तपासणी करा. 9 शिष्य खाली आहेत, 3 शिष्य डोंगरावरती आहेत.
आणि डोंगरावरच्या 3 शिष्यांपैकी फक्त एक शिष्य, नीट ऐका, फक्त एक शिष्य, त्याचं नाव पेत्र. आणि या पेत्रावरती प्रभूने एवढी मोठी जबाबदारी सोपवली, एवढी मोठी जबाबदारी सोपवली. म्हणून तो त्याच्यासारखं कॉलिंग. मी जेव्हा जेव्हा पेत्र वाचतो ना, तेव्हा देवाकडे रडून रडून प्रार्थना करत असतो. कोणती प्रार्थना माहिती का? सेवा तर मनुष्य करतोच, सेवा मनुष्य करतो, पण मी रडून रडून देवाकडे प्रार्थना करत असतो. कोणती प्रार्थना? प्रभू, पेत्राला जसा तू आशीर्वाद दिला, तू तरुण असशील तर तुला वाटेल तिकडे तू जाशील, पण जेव्हा तू म्हातारा होशील, तुझी इच्छा नसताना दुसरं कोणी तुला वस्त्र घालेल आणि तुझी इच्छा नसताना तुला ओढत ओढत दुसरीकडे सेवेला घेऊन जाईल. मी म्हणतो, प्रभूजी, त्या लायक मला बनव. आमेन, आमेन. ते लायक मला बनव. ती पेत्राची क्वालिटी होती, वरची लेवल. एफ्राईम म्हणजे फलदायी जीवन, वरच्या लेवलचं आत्मिक जीवन, वरच्या लेवलचं आत्मिक जीवन जगा. तिघांमध्ये सुद्धा पेत्रस सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरला. तुम्ही तुमचं कंपॅरिझन, पेत्रानं आपलं कंपॅरिझन या 2 लोकांबरोबर पण केलं नाही. मी फलदायी जीवनाविषयी सांगत आहे, फलदायी जीवन विषयी सांगत आहे. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप. आता त्याला कसं फळ द्यायचं माहिती आहे, म्हणून मी फळ देताना याकोब कसा फळ देतो पाहणार नाही, योहान कसं फळ देतो पाहणार नाही, मी ख्रिस्त कसा फळ देतो ते पाहणार आहे. असं जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्ही अधिक फळ द्याल. वरच्या लेवलचं जीवन, वरच्या लेवलचं जीवन. वरच्या लेवलच्या जीवनासंबंधीचा विचार करत असताना काल मी गोष्ट पाहिली. मंदिरातलं पाणी, एजकेलच्या पुस्तकामध्ये आपण जाणार आहोत. मंदिरातलं पाणी, एजकेलचं पुस्तक 47 अध्याय 6 ते 12 वचन. एजकेल 47 6 ते 12. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. अनेक झाड असलेली मी पाहिली. तो म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशांकडे वाहत जाते. पूर्व प्रदेशांकडे वाहत जातं आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ऐका, फळ देणाऱ्या नदीचं वैशिष्ट्य ऐका. तुम्हाला तुमच्या चर्चला फळ देणारी मंडळी बनवायची. नीट ऐका बरं का, मी तुम्हाला चर्च म्हणून सांगतो. एक व्यक्ती पण आहे, मंडळी पण आहे. आता तुम्ही चर्च आहात, तुमच्या चर्चचा वर्धापन दिन कितवा दिवस आहे? कितवा वर? 12 वर्ष. 12 वर्ष. 12 वर्ष प्रभू या मंडळीकडे पाहतो, 12 वर्ष प्रभू या असणाऱ्या नदीकडे पाहतो. तुम्ही सगळेजण नदी आहात. नदीचं वैशिष्ट्य आहे. नदी काय करते माहिती का? आता तुम्हाला काही सगळंच शिकवावं असं वाटत नाही, पण तरी पण शिकवायला पाहिजे. शाळेमध्ये शिकवलेलं असतं. पावसाचं पाणी थेंब थेंब एका ठिकाणी साठलं जातं, थेंब थेंब एकत्र जमतं, मग त्याचा ओढा, अनेक ओढे एकत्र येतात, त्याच्यापासून नदी बनते आणि सगळ्या नद्या एकत्र येऊन त्याच्यापासून समुद्र बनतो. आहे की नाही? असंच शिक्षण आहे, लहानपणी शिकवलं गेलं. आता तुम्ही सगळेजण जे या मंडळीचे सभासद आहेत, तुम्ही वेगवेगळ्या मंडळीमध्ये, तुम्ही थेंब थेंब करून तुमचा एक ओढा तयार झाला. आता तुम्हाला नदी बनायची. आता नदी बनत असताना या नदीचं वैशिष्ट्य काय माहिती का? या नदीनं फळ देणारी झाडं तयार करायची. तुम्हाला नुसतं नदी नाही बनायचं. या नदीचं वैशिष्ट्य काय? फळ देणारी झाडं. कशी फळ देणार आहे? मी तुम्हाला चर्च म्हणून सांगत आहे. तुम्ही तुमच्या मंडळीचे सदस्य आहात, तुम्ही तुमच्या मंडळीचे भाग आहात, परंतु तुमचं पाणी, जे पाणी आहे ते पाणी लोकांना फळ देण्यासाठी भाग पाडतंय का? तुम्हाला समजेल. आता मी जसं तुम्हाला सांगेल ना तसं तुम्हाला समजेल. तुम्ही नदी आहात, नदीचा एक भाग आहात, किंवा तुम्ही नदी आहात आणि तुमच्या चर्चमध्ये अनेक लोक आहेत. आता या लोकांनी फळ देण्यासाठी तुम्ही भाग पाडलं पाहिजे. म्हणजे काय हो नेमकं? तुम्ही जसं फळ द्याल तसेच ते लोक फळ देणार आहेत. तुम्ही भांडखोर, नवीन आलेले लोक, ते तुम्हालाच बघणार ना. आता तुम्ही प्रार्थना, लोकांचं तारण होऊ दे प्रभू, लोकांचं जीवन बदललं जाऊ दे. अरे पहिले तुझ्यामध्ये ती प्रवृत्ती आली पाहिजे. आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारं फळ. गलतीकराचं पत्र 5 अध्याय 22 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट समजेल. गलतीकराचं पत्र 5 अध्याय 22 वचन. गलती 5:22.
आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ, आत्म्याद्वारे निष्पन्न होणारे फळ. हा, प्रीती. पहिलं पहा, जेव्हा फळ, तुम्ही नदी आहात आणि बायबल सांगतं तुमच्या मंडळीला तुम्हाला फळ द्यायचं. आता फळ द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचंय? प्रॉब्लेम हा आहे, लोकांना फळच कळलं नाही. फळ द्यायचं म्हणजे काय शिकवलं जातं माहिती का? फळ द्यायचं म्हणजे अनात्मे, अनात्मे, अनात्मे. काय करायचं सगळे आत्मे आणून? अहो, फळ म्हणजे प्रीती आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जगाला जिंकायचंय तर फक्त प्रीतीची गरज आहे. आमेन. म्हणून येशू ख्रिस्तानं देवाची व्याख्या एका शब्दामध्ये केली. शिष्य म्हटलं की देव नेमका काय? तर म्हटलं देव काय आहे? प्रीती आहे. माहिती आहे ना? आणि ती म्हणता आमच्यामध्ये माझ्यात देव आहे, माझ्यातला देव तुला बघून घेईल. भांडणामध्ये बोलता, माझ्यातला देव आहे ना तो तुला बघून घेईल. तुझ्यात देव असता तर हा शब्दच बोलला नसता, हा शब्दच तुम्ही बोलला नसता, माझा देव तुला बघून घेईल. देव बघून घेण्यासाठी नाहीये. येशू ख्रिस्तानं जगावरती प्रीतीचं प्रमाण देताना त्यानं पाप्यासाठी बलिदान दिलं. मंडळी फळ कधी देणार माहिती का? मंडळीमध्ये पापी लोक येतील, त्यांच्यासाठी तुमच्यामध्ये असणारी दैवी प्रीती समजून घेण्याची वृत्ती येशूचे शिष्य एकमेकाला कधीच समजून घेऊ शकत नव्हते. कधीच घेतलं नाही प्रियानो त्यांनी. त्यांच्यामध्ये ईर्ष्या होती, राग होता, द्वेष होता, चढावड होती, स्पर्धा होती. आणि येशूनं पाहिलं, मग त्यांना सांगितलं, तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे कोण शिष्य आहेत येशूचे? बोला की. अरे झोपलं का काय? शिष्याची क्वालिटी काय? तुमची एकमेकावर प्रीती असेल तर तुम्ही माझे. म्हणजे बाप्तिस्मा घेतल्यावर शिष्य नाही, बाप्तिस्मा बाह्य चिन्ह आहे. बाप्तिस्मा म्हणजे बाह्य चिन्ह. बाप्तिस्मा झाला म्हणजे आता तुम्ही एकमेकावर प्रीती देणारं फळ. म्हणजे तुम्हाला मंडळीनं फळ द्यायचं म्हणजे काय? मंडळीतल्या लोकांनी सगळ्यांवर प्रीती केली पाहिजे. ती प्रीती नाही बरं का, माझा नवरा आणि माझी बायको, माझा मुलगा, ती प्रीती नाही. त्या प्रीतीविषयी मी बोलत नाही आणि त्याच्याशी मला बोलायचं पण नाही. लक्षात घ्या, गरीब असेल, श्रीमंत असेल, गरजवंत असेल, नाकारलेला असेल, धिक्कारलेला असेल, मंडळीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रीती देणं म्हणजे मंडळी सर्वोच्च स्थानावरती आरूढ असणारी मंडळी आहे. सर्वोच्च. तुम्हाला द्वेष नावाची गोष्ट तुमच्यामध्ये असता कामा नये. ईर्ष्या नकोय, राग नकोय, कोणाचाच राग नको, कोणाविषयी तुमचं मन वाईट असू देऊ नका. इफ्राईमचा डोंगर आहे, डोंगरावरची प्रीती तुम्हाला करायची, का देऊ नाही का? पेत्र ते का करू शकला? पेत्रामध्ये ती का क्वालिटी आली? का पेत्राला प्रभूनं निवडलं? नीट ऐका, पेत्राला त्याने विचारलेला एक प्रश्न, पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? प्रभूनं त्याला विचारलं. एवढी मोठी सेवा पेत्राला अशीच मिळाली नाही. मी जे तुम्हाला सांगत आहे राजपदावरती जाण्याचा मार्ग समजावून सांगत आहे. 9, 12, 9, 3 आणि 1. 12 होते, 9 खाली राहिले, 3 वर गेले, 3 मध्ये 1 आणि तो त्यातला एक पेत्र. आणि पेत्राला विचारलेले 3 प्रश्न. पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का? एकच प्रश्न कंटिन्यूस विचारला, एकच प्रश्न. माझ्यावर प्रीती करतोस का? माझ्यावर प्रीती करतोस का? आणि माझ्यावर प्रीती करतोस का म्हटल्यावर पेत्र म्हटलं, पहिल्यांदा म्हटलं, प्रभू होय मी तुझ्यावर प्रीती करतो. तो म्हटलं माझी मेंढरं चार. पेत्र तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हटलं होय प्रभू माझी कोकरं चार. पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू माझी मेंढरं पाळ. आता बघा येशूची उत्तरं आणि पेत्राने दिलेल्या, येशूचे प्रश्न, पेत्राने दिलेली उत्तरं आणि याच्यानंतर येशूनं त्याला दिलेल्या सूचना सगळ्या लक्षात घ्यायच्यात फळामध्ये. पेत्रा तू माझ्यावर प्रीती करतोस का? माझी मेंढरं चाल. आता मेंढरं कोण आहेत? माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. मग मेंढरं कोण आहे? नाही तुम्ही नाही, लगेच म्या करू नका, ती कोकर आहेत. मेंढरं कोण आहे? मी तुम्हाला सांगितलं की माझी मेंढरं माझी वाणी, म्हणजे वाणी ऐकणारी मेंढरं आहेत. मेंढरं कोण आहेत? म्या नाही बर का, जे वाणी ऐकतात
ती मेंढर. जे चर्चमध्ये वचन ऐकतात ती मेंढर बर का. समजलं का तुम्हाला? वचन ऐकतात ती. बाकीची कोण आहे? शेरड. ज्यांना ऐकायला आवडत नाही ती कोण आहे? हा, शेरडाचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही त्या बकऱ्या शेरड म्हणजे बकऱ्या, त्यांना ब्या म्हणा काय म्हणा, ते गावभर फिरून सगळ्याचं खाऊन येतात. तशी मंडळीत पण असते, साऱ्या गावाचं खाऊन येतात नाही का. याचं ऐका त्याचं ऐका, तो काय म्हणला, चिम्या काय म्हणला, सोम्या काय म्हणला, ह्याचं मत काय त्याचं मत काय, त्याने काय सांगितलं, कोणी म्हटलं बाळकाला दशांशच नाही द्यायचा, आधीच द्यायची बोंबाबोंब आमची. आणि त्यात असं कोण चिम्याने सांगितलं की संपलं. बाळकाला कशा, कोण पाळक आहे, त्याला आलं ते सुद्धा. आणि मग हात त्याच्या कानात, तो त्याच्या कानामध्ये, पाळकाला दशांश नाही द्यायचा, पाळका. अरे तुम्ही दशांश द्या नका देऊ, एक गोष्ट तुम्हाला सांगू का, तुमच्या देण्यावर कोण पाळक अवलंबून नाही. पाळकाला देण्यासाठी देवाकडे कावळा आहे. तुम्ही काय विचारता? तुमच्या तो दशांश तुम्हाला आशीर्वादित होण्यासाठी आहे. तुम्ही आम्हाला आशीर्वादित करत नाही, आम्ही घेतो म्हणून तुम्ही आशीर्वादित होता. हे पण लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. मला राग आला तर मी पहिला काय निर्णय घेतो माहिती का? एखाद्या व्यक्तीनं माझ्या विरोधात काय बोललं ना, मी म्हणतो तुझा दशांश दुसरीकडे द्यायचा. विचारा चर्चमध्ये येऊन काही लोकांना, तुमचा दशांश मला नाही द्यायचा, तुमचा दशांश दुसरीकडे द्यायचा. मग ते पण लोक हुशार आहेत, ते गपचूप त्याच्यामध्ये हातात नाही देत माझ्या. कारण त्यांना माहिती मला ही गोष्ट आशीर्वादासाठी कारणीभूत आहे. म्हणून मेंढरं वाणी ऐकतात, माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे जात नाहीत. मेंढरांचं वैशिष्ट्य काय? कोणीही तुम्हाला कितीही भुलवलं तर त्याच्या मागे. आता समजा मी इथं सगळं एवढं सांगितलं, कोणीतरी हळूच माझ्याकडे, बाळासाहेब मुंबईमध्ये चालू करा ना. आणि तुमच्या बाळकाचं काय मग? तुमच्या बाळकाचं काय मग? आणि मग मी पण म्हणणार या, मी काय मेंढर, आता मी तुम्हाला मेंढर म्हणून नाही नेणार, मी लोकरीसाठी घेऊन जाणार. मी तुम्हाला नाही, पण कशासाठी नाही तुमच्या लक्षात येत? लोकर. आणि खरा मेंढपाळ आपल्या मेंढरासाठी प्राण देतो. हा फरक आहे, हा सगळ्यात मोठा फरक आहे. तुमचा मेंढपाळ तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे. फलदायी जीवनासंबंधाने मी बोलत आहे, वरच्या लेवलचं आत्मिक जीवन. मित्रा, तू माझ्यावर प्रीती करतो, माझी मेंढर चार. मेंढरानं मेंढपाळाची वाणी ऐकावी. लक्षात घ्या, देवानं मेंढरांना वाचा दिली नाही, गाढवाला दिली, पण मेंढराला दिली नाही. किती छान. कधी कधी ते बायबल आम्ही ज्या समजून घेतो ना, त्याचं मला कळतं. देवानं एवढी मेंढर, येशू ख्रिस्त सुद्धा म्हणतो स्वतः संबंधानं, यशाच्या पुस्तकामध्ये देवानं त्याच्या संबंधानं म्हटलं, वधावयात नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातरणाऱ्या पुढे जसं मेंढर गप्प राहतं तसा तो गप्प राहिला. त्याला मेंढराची उपमा दिली, पण बोलायला मात्र गाढवाला लावलं, मेंढराला नाही बोलायला लावलं. का हो माहिती का? मेंढरानं कधीच बोलायचं नसतं. मग गाढवामध्ये आणि मेंढरामध्ये फरक काय? बोलायचं कोणी? आता बघा, दिशाला कुठला चाललाय उपदेश, पण तरी जाता जाता तुम्हाला सांगायला पाहिजे, बोलायचं कोणी? कोणी बोलायचं? मेंढरानं का नाही बोलायचं? त्याचं कारण मेंढरानं नुसतं ऐकायचं. गाढवामध्ये आणि मेंढरामध्ये फरक काय? गाढव ओझ वाहत, ज्यांना मंडळीचं ओझ वाहता येतं त्यांनीच बोलायचं. बिना ओझ्याचं बडबड करत बसायचं नाही, काय काम करायचं नाही, ओझं घ्यायचं नाही, कुठल्याच गोष्टीत काय बोलायचं नाही. देव कशी वाचा देणार आहे? तुम्हाला ओझायला पाहिजे एकमेकाचं. मेंढर म्हणून तुम्ही नुसतं ऐकताना कुठलंच ओझं घेत नाही तर तोंड बंद करून बसायचं. आणि जर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या गाढवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? गाढव आपल्या मालकाचं ठाण ओळखतं. म्हणजे कोणत्या गाढवानं बोलायचं? ठाण ओळखणाऱ्या गाढवानं. गाढव जर सगळीकडे भटकत राहिलं, याचं ऐकलं त्याचं ऐकलं, आणि मेंढपाळाला येऊन सांगायला लागलं ना, त्या गाढवाला नेऊन कुठंतरी हाकलून द्या बाहेर. त्याला नाही बोलण्याची मुभा. कुणाला बोलण्याची मुभा आहे? मी वरच्या लेवलचं आत्मिक जीवन तुम्हाला सांगत आहे. हाय स्पिरिच्युअलिटी संबंधाने बोलत आहे, वरची लेवल. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही देवाचे लेकर आहात. तुम्हाला जर आत्मिक जीवनामध्ये काहीतरी चांगलं करायचं असेल, फलसंपन्न जीवन जगायचं असेल,
फलदायी जीवन जगायचं असेल तर जसं तो म्हटला, माझी मेंढरं चार. लक्षात घ्या, मेंढरं म्हणून नुसतं चरत राहा. मेंढराला चरण्यासाठी चॉईस नसती. जे मेंढपाळ देतो, जिथं मेंढपाळ नेतो तेच मेंढरं खातात. मेंढरं स्वतःच्या मर्जीनं मेंढपाळासमोर फरमाईश ठेवत नाही. तुमचे लेकरं ठेवतात, लेकरं ठेवतात, मेंढरं ठेवत. आणि देव त्याच्या लोकांना कशाची उपमा देतो? येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना म्हटला, इस्रायल मधले हरवलेले मेंढर शोधण्यासाठी मी आलेलो आहे. इस्रायल मधले हरवलेले मेंढर म्हणून, मेंढर म्हणून जे मेंढपाळ तुम्हाला देईल ते तुम्हाला खायचं आहे. का तुम्हाला मी सांगतो माहिती का? बऱ्याच चर्चमध्ये गेल्यानंतर पालकाला याच्यावरच उपदेश द्यायचा म्हणून सांगितलं जातं. याच्यावरच बोलायचं, याच्या बाहेर नाही बोलायचं. मला बऱ्याच ठिकाणच्या मिटिंगचं कॉलेज ते सांगतात, आमचं मिशन आहे बघा पालक साहेब, आता तुम्हाला आम्हाला बोलवायचं, तुम्ही पेंटिकॉस्टल आहे, येऊन तिथं जास्त हालेल, थोडं थोडं म्हणा पण जास्त म्हणू नका, थोडं थोडं म्हणा. आता मला माहिती यांना हालेलुया म्हटलं, अहो ज्यांना हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड म्हणतो त्यांच्यासमोर डोकं आपटून त्यांचं परिवर्तन होत नाही. यांच्याकडे हालेलुया म्हणून काय डोकं आपटून परिवर्तन होणार आहे? प्रश्न हालेलुया प्रेज द लॉर्ड नाही, प्रश्न सिद्धांताचा आहे. जेव्हा देवाचं वचन आतमध्ये जातं, हे वचन कार्य करतं. म्हणून मेंढरानं आहे तसं खायचं आणि दूध द्यायला सुरुवात करायची, लोकर द्यायला सुरुवात करायची. ह्याला स्पिरिच्युअली उंच म्हटलेलं आहे, आत्मिक जीवनात फलदायी जीवन म्हटलेलं आहे. माझी मेंढरं चार, माझी कोकरं पाळ. ऐका, आता बघा तुम्हाला काय बनायचंय. मी फलदायी जीवनासंबंधाने बोलतो म्हणून काल तुम्हाला म्हटलं, जर फलदायी जीवन सांगायचं तर तुम्हाला सगळं समजणार नाही, थोडं थोडं मला तुम्हाला सांगावं लागेल. माझी मेंढरं चार, माझी कोकरं चार. पाळ नाही म्हटलं बरं का, काय म्हटलं? चार. मेंढरं पाळायची, कोकरं काय करायची? चारायची नुसती. का? त्यांना तुम्ही किती चारा, पण ते भटकणार, ते भटकणारच. किती पण चारा त्यांना, त्यांच्या मागं जास्त बसून, अरे बाबा बस रे बस. आता काय काय ते असतात कोकरं, त्यांना तुम्ही किती पण बांधा, ते जाणार म्हणजे जाणारच. मग आता त्या कोकऱ्याच्या माग तो म्हणतो, पाळत बसू नको, जायचं जाऊ दे, लांडग्याच्या हाती सापडतील आणि त्यांचा विध्वंस होईल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, लांडग्याच्या हाती सापडण्यापेक्षा कळपात राहून देवाच्या संगती राहा. कळपात राहून देवाच्या संगती राहा. फिरून राहा प्रभूला, फिरून राहा वचनाला, उद्ध्वस्त होऊ नका. तुमच्या आत्मिक जीवनाची काळजी तुम्ही घ्या. तुमचा मेंढपाळ, तुमचा पाळक जो तुम्हाला हिरव्यागार आणि कुरणामध्ये चालणार. लक्षात घ्या, या मेंढपाळाला मेंढरांसाठी हिरवगार कुरण शोधावं लागतं. त्याच्याकडे येत नाही कुरण, ते तुम्ही नाही विचार करू शकत मेंढपाळाचा. तुम्ही मेंढर म्हणून फक्त मागं जाऊ शकता, पण मेंढपाळाला या मेंढरासाठी हिरवं कुरण सारखं शोधावं लागतं. एक पाळक म्हणून मला विचारा, तुमचे पाळक नाही सांगणार तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला. एक पाळक म्हणून काय रिस्पॉन्सिबिलिटी, काय जबाबदारी असतात एका व्यक्तीसाठी. त्याला फिलिंग काय द्यायला पाहिजे, कशा पद्धतीनं त्याला उभं करावं लागणार आहे, कशी काळजी त्याला गेली सगळ्यांसाठी. आणि कधी कधी प्रत्येकाला लागणारं वचन वेगळं असतं, त्याला काउन्सिलिंग लागतं, त्याचं खाद्य वेगळं आहे. तुमच्याकडे जी लहान लेकर आहेत ना, जन्मलेली लेकर आहेत, त्या लेकरांना इथली बिर्याणी चालत नाही. जसं आईला कळतं की त्याला दूध द्यावं लागतं, तसं हा जो नूतन जन्मलेला नवीन आलेला व्यक्ती, याच्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते. आणि ती तरतूद करत असताना कुठल्या लेवलचं थिंकिंग त्याचं असतं तुम्ही कधीच विचार करू शकत नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीचा पुरवठा तो करतो. मला नेहमी माझ्या आईचं कौतुक वाटतं. आज तिचं 77 एज तिचं आहे, परंतु मी कधी कधी तिला बोलतो की तू थकली, आता आपण स्वयंपाकाला एक बाई, म्हणजे धुणं भांड्याला बाई आहे, सगळं बाकीचं काम करायला. तिला म्हणतो नाही स्वयंपाकाला लावू. ती म्हणते नाही, बाईचं जेवण ज्या पद्धतीने मी तयार करते ती तयार करू शकणार नाही, आणि मला तुला चांगलं द्यायचंय. मग त्यास मला कळतं की आईला आपल्या लेकरांची एवढी काळजी असती, तसंच सेम पाळक असतो. तो थकतो, वृद्ध झालेला असतो, पण तरी वाटतं लेकरांना उत्तम ते द्यावं, उत्तम ते द्यावं, उत्तम ते द्यावं. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये
तिच्याकडनं कधी कधी जाता जाता तुम्हाला मी माझ्या आईला विचारा, मी जे बोलतो ते आईला येऊन विचारा. ती काय करते माहिती का, कधी कधी आता तिचं एज झालं मग ती जास्तीचं मीठ टाकून ठेवते जेवणामध्ये. आता मी तिला कसं जाऊन बोलणार जास्तीचं मीठ, मग ते मी घेतो आणि मला कळतं पहिल्या घासाला मीठ जास्त पडलं. बरं आता तिला तर मी ठेवून नाही देऊ शकणार, ते सगळं मला खायचंय. मी काय करतो माहिती का, तिने बनवलेल्या भाजीमध्ये तांब्याचा ग्लास तांब्यावर पाणी आधीच घेऊन बसलो असतो, ते पाणी त्याच्यामध्ये घालतो, नॉर्मल करतो, ते खारटपणा घालवतो. मग आईला कळतो, चाटून पुसून त्यानं खाल्लं. तिला कुठं माहिती मीठ जास्त झालं, कारण मला माहितीये माझ्या आईनं तेवढ्या मेहनती बनवलेल्या आहे. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आत्मिक जीवनाचं वैशिष्ट्य, ज्या मेहनती तुमच्याकडे उपदेश येतात ग्रहण करा, ताजतवानं राहा. दोष काढत बसू नका, दोष काढत बसू नका. ते प्रिपरेशन आहे, कधी चुकून जास्तीचं जाईल, कदाचित तुमच्याकडे दुखावणारे शब्द जातील, काही गोष्टींना तुम्हाला वाईट वाटणार आहे, परंतु ते प्रिपरेशन आहे, ती प्रिपरेशन आहे, ती तयारी आहे. आणि हे करत असताना फलदायी जीवन जगा, फळ देणारं जीवन जगा. म्हणून म्हटलं पेत्रा, माझी कोकरं चार चार. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एक पालक म्हणून प्रभू यातनं मला खूप गोष्टी शिकवत आहे. काही मेंढरं फिरणारी आहेत म्हणून त्याला चारायचं नाही असं पण पेत्राच्या मनामध्ये कधी होऊ नये. सेवक म्हणून आमच्याकडे कधी कधी ती ईर्ष्या येते, हे माझं ऐकत नाही, याला मी चारणार नाही. पण प्रभू काय म्हणतो, कोकरू आहे भटकू दे पण तरी चारत राहा. इतकी देवाला काळजी, इतकी देवाला, याला फलदायी जीवन म्हटलेले. येशू स्वतः फळ देतो, त्याने ऐकलं नाही तरी सुद्धा तो म्हणतो त्याला चार. आणि तिसरी गोष्ट तो काय म्हणतो, पेत्रा माझी मेंढरं पाळ. पाळ म्हणजे त्याचा प्रतिपाळ कर. त्याच्यात जास्त मला जायचं नाही, पण मला तुम्हाला सांगायचं की ही जी नदी आहे, ही नदी फळ द्यायला सुरुवात करते. या नदीचा गुणधर्म आहे की त्या झाडाला फळ देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. तुमच्यामध्ये एवढा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये अद्भुत रीतीने शिरला पाहिजे, इतका अनुभव त्याचा असला पाहिजे आणि असा प्रवाह तुमच्यामध्ये आला पाहिजे की या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही लोकांना फळ देण्यासाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही लोकांना देवावरती आणि एकमेकावरती प्रीती कशी करायची हे तुम्ही शिकवलं पाहिजे. तुम्ही शिकवलं पाहिजे. कसं शिकवणार आहात, कशी प्रीती असते. येशूनं क्रुसावरती अर्पण होऊन दाखवलं, याला प्रीती म्हणतात. तो शब्द नाही बोलला देव प्रीती आहे, तो शब्द नाही बोलला माझी तुमच्यावरती प्रीती आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे फार सोपं आहे. कधी कधी ते वर्शिप मध्ये आम्ही जातो ना, वर्शिप मध्ये जाताना सुंदर म्युझिक असतं, गाणे छान चाललेले असतात, मग डोळ्यामध्ये अश्रू येतात आणि म्हणतो आय लव्ह यू जीजस, आय लव्ह यू जीजस, मी तुझ्यासाठी सगळं करेल, अमकं करेल. ह्या फक्त इमोशनल गोष्टी असतात. पण खरी प्रीती ती ना, तेव्हा त्या प्रीतीमध्ये मृत्यू असतो, मरण असतं, दंड असतं, सहन करण्याची ताकद असते. म्हणून भावखोर प्रीती करू नका. इमोशनल प्रीती कोणाला वाचवणार नाही, पण दैवी प्रीती ज्यानं जगाला वाचवलं ती मंडळीला वाचवणार, मंडळीला वाचवणार आहे. दैवी प्रीती प्रियानो, त्या प्रीतीमध्ये तुम्हाला एकमेकासाठी मरावं लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं तारण टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि कसं करणार आहे, तो म्हटलं या नदीचं वैशिष्ट्य. वाचा बरं ते वचन. तो मला म्हणाला, हे पाणी पूर्व प्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून आराबात उतरून समुद्राकडे जाते. ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. या नदीचं वैशिष्ट्य काय, जे फळ देणारं झाड निघाय का, या नदीमुळं सगळं पाणी निर्दोष बनतं. चर्च काय ते तुम्हाला सांगत आहे मी, चर्च काय आहे, चर्च कसं असतं त्याच्या संबंधाने सांगत आहे. जगामध्ये दोष आहे, मुंबईमध्ये दोष आहेत, शेजारी पाजारी दोष आहेत, मंडळीमध्ये दोष असतील, पण जर तुम्ही नदी आहात तर मंडळीला निर्दोष करण्याचं काम तुम्ही करणार, शहराला निर्दोष करण्याचं काम तुम्ही करणार आहात. तुम्ही इतकं सुंदर जीवन जगा. बायबल आम्हाला शिकवतं काही लोक जगामध्ये वाईट आहेत आणि शास्त्रात म्हटलं वाईटानं जिंकला जाऊ नको. तर म्हणजे जग वाईट आहे पण तुम्ही चांगले आहात ना, तुम्ही चांगले आहात ना. जर तुम्ही चांगले आहात तर तुमचं चांगून पण लोकांमध्ये जाऊ द्या.
लोकांचं वाईट पण तुमच्यामध्ये कसं काय येऊ शकतं? त्याने ईर्ष्या केली, त्यानं द्वेष केला, त्यानं मारलं, मी मारलं, त्यानं अपमान केला, मी अपमान केला, हे सगळं वाईटच आहे. याच्यानं मंडळी वाईट बनते. आणि मंडळीमध्ये जर अशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या तर ती मंडळी कशी काय राहणार आहे? ख्रिस्ताची मंडळी कशी राहणार आहे? आम्ही ख्रिस्ताला प्रेझेंट करत आहोत. ख्रिस्त आमच्या जीवनातल्या लोकांना दिसत आहे आणि आमच्या जीवनातला ख्रिस्त लोकांना दिसत आहे. तर ख्रिस्तानं जगाला निर्दोष ठरवलं, आम्हाला पण लोकांना निर्दोष ठरवायचे. कसं निर्दोष ठरवणार आहे? हे पाणी आहे, हे नदीचं पाणी आहे. तुम्ही दोष घेऊन जाऊ नका. नदीचं पाणी जर घाण असेल तर जिकडं ती नदी जाईल त्या सगळ्याला घाण करणार आहे. ऐका, नदीचं पाणी जर दोष, त्याच्यामध्ये दोष असेल तर सगळीकडे त्याच्यातले दोष पसरणार आहे. परवा आमच्या सोलापूरमध्ये, बरं झालं तुम्ही सोलापूर सोडलं, इथं आला. सोलापूरच्या पाण्याचा सर्वे फॉरेन मधले लोक आले आणि त्यांनी सोलापूरचं जे उजनीचं पाणी आम्हाला येतं, जिथून आम्ही पितो आणि उभा राहून तुम्हाला संदेश देतो, ते पाण्याचा सर्वे घेतला. आणि तो पाण्याचा सर्वे घेतल्यावर त्या फॉरेनरने कपाळाला हात मारला. एवढं घाण पाणी हे पितात तरी कसे काय? कारण त्याच्यामध्ये सगळे कॅन्सरचे केमिकल, एवढ्या सगळ्या फॅक्टरी आहेत त्या बाजूला. आता तुम्ही सोलापूरला येताना तुमचं पाणी घेऊनच ना मुंबईचं, सोलापूरला येतात तर तिथं ते म्हटले एवढं सगळं केमिकल त्याच्यामध्ये आहे, एवढं सगळं, आणि कोणी त्याच्यावरती विचार करत नाही. आणि सोलापूरचे लोक पिऊन अजून त्यांना कॅन्सर नाही, अजून पण कसे काय ते जिवंत आहेत? का? जसं पाणी जाईल तसं मनुष्य त्याच पद्धतीचं आणि त्याचं वर्तन राहील किंवा त्या पद्धतीचे रोग त्याच्यातनं बाहेर पडतील. जर पाणी निर्दोष असेल, निर्दोष पाणी असेल, या निर्दोष पाण्यानं सगळीकडे असणाऱ्या जीव जंतूला जगवलं जातं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी कधी पाण्यातले मासे मेलेले तुम्हाला सापडतात. कधी कधी सापडतात पाण्यामध्ये. का मासे मेलेले असतात? कारण ते पाणी दोषाचं पाणी आहे. लक्षात येतं का? येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हटलं माहिती का? माझ्या मागे ये म्हणजे मी तुला मासे धरणार नाही. कोण करेल? आता मासे आणि माणसे येशू दोघाला एकच उपमा देतो बरं का. मंडळीमध्ये जर काही लोक मरतात याचं कारण काय माहिती का? याचं कारण तुम्हीच आहात. तुम्ही जसं पाण्यामधलं केमिकल माशांना मारतं तसं मंडळीमध्ये येणारे मासे प्रभूनं तुम्हाला दिलेले लोक आहेत. आतलं वातावरण इतकं गढूळ असतं, इतकं दूषित असतं, त्याच्यातले गुणधर्म इतके वाईट असतात की लोक देवामध्ये जगण्याच्या ऐवजी ते आत्मिक जीवनामध्ये मृत्यू पावलेले असतात. आणि याची शोकांतिका, लोकांना त्याच्याविषयी खंत वाटत नाही. इतकं वाईट जीवन आमचं असतं. आम्ही कोणाला चांगलं म्हणत नाही, आमच्या समोर कोण व्यक्ती चांगली नसते, सगळ्याला आमच्यात मुखातनं दोष, सगळ्याला वाईट बोलणं, आपले शब्द, निंदा आणि एकमेकाविषयीच्या सर्व वाईट गोष्टी आमच्या जीवनात घडतात. आम्ही लोकांना प्रेझेंट करत असताना अशा प्रकारचं जीवन जगावं. माझ्याकडे पाहणारा व्यक्ती आत्मिक दृष्ट्या जिवंत राहिला पाहिजे. त्याला फलदायी जीवन म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणी तुमचं जीवन पाहून आत्मा देवाच्या संगतीपासून दूर जाता कामा नये. त्याला प्रभूला आणि त्याला पाहिल्याबरोबर, तुम्हाला पाहिल्यावर त्याला असं वाटलं पाहिजे, झील वाटलं पाहिजे. त्यानं म्हटलं पाहिजे, ब्रदर तुमच्यासारखं प्रेम मला करता आलं पाहिजे, तुमच्यासारखी सहनशीलता माझ्यामध्ये आली पाहिजे, तुमच्यासारखी प्रार्थना माझ्यामध्ये असली पाहिजे, तुमच्यासारखं सॉफ्ट बोलणं माझ्यामध्ये असलं पाहिजे. लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या लोकांचं बोलणं नेहमी सॉफ्ट असलं पाहिजे. आता जोरात आमेन म्हणा. हे जमत नाही, सगळं जमतं पण तावा न. एक व्यक्तीला टिकवून ठेवणं हे मंडळीचं काम आहे. एक व्यक्तीला वागवणं, उभं करणं ते मंडळीचं काम आहे. म्हणून फलदायी जीवन.